कृपा किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते मूगं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। श्रीहरी आपला विषय चाललाय की जो ज्ञानी आहे तर त्यांनी देखील जर का विषयांचं चिंतन करायला लागला तर तो परत घसरतो, तो पुन्हा घसरतो म्हणजे त्याचा नाश होतो जवळजवळ इथपर्यंत म्हटलेलं आहे आचार्यांनी. आता ज्ञानी म्हणजे दृढ ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याच्याबद्दल चाललेलं नाहीये. हे जे चाललेलं आहे हे गेल्या वेळी म्हटलं तसं ज्याचं ज्ञान कोवळं आहे, जो परोक्ष ज्ञानी मुख्य आहे, आणखीन ज्याला मधून मधून प्रत्यक्ष अनुभव देखील येतो, असा जो आहे तर असा फार पटकन घसरू शकतो. आणखीन यासाठी त्याला प्रमाद म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने संकल्प करणं, विषयांच्या बद्दल विषयात रमणं, याला प्रमाद म्हटलेलं आहे आचार्यांनी. प्रमाद म्हणजे फार मोठी चूक जी पुष्कळ वेळा जाणून बुजून माहीत असताना देखील केली जाते किंवा फार मोठी चूक होते, त्याला प्रमाद म्हणायचं. आता प्रमादान न परोस्ति मृत्युर्विवेकिनो ब्रह्मविद समाधौ समाहित सिद्धिमुपैति सम्यक समाहितात्मा भव सावधान. सावधान व्हायला सांगतायत. एकाग्र चित्त हो, समाहित चित्त ठेव. समाहित म्हणजे एकत्रित केलेलं. का? कारण हा जो प्रमाद आहे हा परत परत संसारात अडकवणारा आहे. संसाराला हेतू आहे, संसार रूपी इथे अनर्थ म्हटलेला आहे. आपल्याला संसार किती चांगला वाटतो आणि इथे अनर्थ म्हणतायत. जसं गीतेत म्हटलंय ना की रजोगुण जो असतो तो सुरुवातीला चांगला असतो वाटतो, पण परिणामे विषमीव म्हटले. त्याचा परिणाम जो होतो तो विषासारखा, म्हणजे परत परत मृत्यू येत राहतो, कारण परत परत जन्म येत राहतो. म्हणून प्रमाद करू नका. तो संसाराला अनर्थाला कारणीभूत आहे, संसारात अडकायला कारण आहे, परत परत जन्म मरण, परत परत दुःख, ह्या सगळ्याला कारण आहे. तर म्हणून जो विवेक करतोय, म्हणजे जो एकीकडे साधना पण करतोय, असा जो ब्रह्मविद आहे, ब्रह्म जाणतोय, तो ब्रह्मवेत्ता आहे, तसा अनुभव आहे त्याला, त्याला नक्की माहिती आहे की मी ब्रह्म आहे. पण तरी देखील असा जो आहे तर तो जर का ह्या विषयांचा विचार करायला लागला, त्यांच्याबद्दल संकल्प करायला लागला, तर त्याला खाली घसरायला वेळ नाही लागत. तो जर का एकाग्र चित्त राहिला नाही तिथे, म्हणजे त्यांनी जर का अखंड अनुसंधान ठेवलं नाही. बघा, म्हणजे अनुसंधान हे आपल्याला काय होतं, आपण अर्ध्या अळकुंडाने पिवळे होऊन जातो. जरा कुठे अनुभव आला, जरा कुठे आनंदाचा अनुभव आला किंवा काही वेगळा, आपण त्याला काय म्हणतो, साक्षात्कार म्हणतो आपण. तो साक्षात्कार खरा नसतो, साक्षात आकाराला आपण साक्षात्कार म्हणतो. कुठला तरी आकार दिसतो, कुठला तरी रंग दिसतो, काही आवाज ऐकू येतो की झालं आमचं, आम्ही पोचलो. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं आहे. जे जे दिसतं ते ते जातं, ते ते माईक आहे.
हे पक्क लक्षात ठेवायचं अगदी. आणि हे जे असे अनुभव आहेत तर त्यांना बाजूला करायचं. कारण हे अनुभव येणारे जाणारे असतात, कायमचे नसतात. कायमच्या आनंदाच्या स्थितीत, समाधानाच्या स्थितीत आपण कधी पोचतो ते आपल्याला कळत नाही. इतकं स्मूथ, शांत असं ट्रान्झिशन असतं ते. अगदी सहजपणे आपण जातो. जिन्याच्या पायऱ्या चढतो आपण, त्यावेळी आपल्याला प्रत्येक पायरी जाणवते. जेव्हा अगदी कमी स्लोप असतो, आपण उंची तीच गाठतो. पण अगदी कमी स्लोप असला तर आपल्याला सहज जाता येतं. ते जसं सहज जाणं आहे अगदी, तसं जो अनुसंधान व्यवस्थित ठेवतो, आणखीन ह्या माईक अनुभवाला सत्य समजून बसत नाही, मी पोचलो असं समजून बसत नाही, अहंकाराच्या अधीन होत नाही, तर तो तशा पद्धतीने शांतपणे पोचतो तिथे. आणि मग घसरत नाही तो. जिन्यावरनं घसरून पडायला वेळ नाही लागणार, गडगडत यायला वेळ नाही लागणार. जितका वरती जाईल तितका जोरात खाली आपटतो माणूस. हा शांतपणे जातो. ससा आणि कासव गोष्ट आहे ना, हा त्या सशासारखा मी पोचलो असं समजतो थोड्या अनुभवाने, आणि हा शांतपणे तिथे जातो, बरोबर ध्येय गाठतो. मध्ये अधे हे डिस्टर्बन्स येऊन देत नाही की आता मी पोचली आहे म्हणजे मग आता विषयांवरती लोळायला हरकत नाही. हे एकनाथांची भाषा आहे. तो विषयावरी जरी लोळे तरी विषयांचे निमेळे, बोधून न मिळे तयाचा. पण असा कोण आहे ज्याचं पक्क झालेलं आहे, असा आहे, पक्क ज्ञान झालेलं आहे, अपरिवर्तनीय झालेलं आहे. हे ज्याचं परिवर्तनीय आहे ज्ञान, त्याच्याबद्दल आचार्य सांगतायत की अशांना अहंकार होण्याचा संभव असतो. जेव्हा पहिल्यांदा अनुभव येतो ना, त्याच्यानंतर आपल्याला अगदी तो अहंकार होतो थोडासा, की मला अनुभव आला. तो गुरुकृपेने आलेला असतो हे आपण विसरतो, पण मला अनुभव आला हेच धरून बसतो. मला अनाहत ध्वनी ऐकू आला, तुम्हाला काय वाटतं? अशा पद्धतीने आपण जातो. यद दृष्टम तन नष्टम म्हणून सांगितलेलं आहे. समर्थ सांगतात, जाणीवती तुकी माया माईक जाय विलया. जे काही दिसताय, जे काही असं वेगळेपणाने अनुभवायला येत आहे, ते म्हणजे ब्रह्म नाहीये. तृप्तिदीप जो आहे पंचदशीतला, तो तर सांगतो की प्रत्यक्ष जीव ब्रह्मैक्याचा समाधीमध्ये अनुभव नाही आला, पण जगाचा, देहाचा बाध झाला आणि बुद्धीचा निश्चय झाला की मी ब्रह्म आहे, तर त्याचं ज्ञान दृढ होतं. म्हणजे किती महत्व आहे बघा अनुसंधानाचं. आणखीन शांतपणे स्मूथली वर जाण्याचं महत्व आहे. तिथे विषयांचं चिंतन थांबलेलं आहे. जेव्हा अनुसंधान ब्रह्माचं किंवा नामाचं चाललेलं आहे, त्यावेळी विषयांचं चिंतन अर्थातच थांबलेलं आहे. कारण चित्तात एका वेळी दोन गोष्टी राहू शकत नाही. चित्तात एका वेळी एकच गोष्ट राहते. जरी अष्टावधानी म्हटलं तरी त्याचं इतक्या भराभर लक्ष तो एका गोष्टीवरनं दुसऱ्या गोष्टीवरती केंद्रित करू शकतो. एका वेळी नाही ते होत, जरी आपण अष्टावधानी म्हणत असलो तरी. त्याचा फार चटकन एकाग्रता साधते त्याला. फार चटकन तो एका गोष्टीवरनं दुसऱ्या गोष्टीवरती शिफ्ट होऊ शकतो. त्याला अष्टावधानी असं आपल्या इथे म्हणतात. त्याला उदाहरण फार छान एके ठिकाणी दिलेलं आहे की गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या. आता गुलाबाच्या पाकळ्यांचे हार वगैरे सुद्धा मी पाहिलेले आहेत. पाकळ्या घ्यायच्या आणि सुई त्याच्यातनं ओवायची. सुई ओताना आपल्याला वाटतं की त्या गठ्ठ्यातनं एकदम गेली, पण वास्तविक पाहिलं तर प्रत्येक पाकळीच्या मध्ये सूक्ष्म जागा असते आणि ती ओलांडूनच पुढल्या पाकळीला ती छेद देत असते. पण तरी देखील आपल्याला काय वाटतं, सगळ्या पाकळ्यांना एकदम केलं. तसं अष्टावधानीचं असतं. इकडून तिकडे फार पटकन जातो, फार मधला काळ सूक्ष्म असतो, त्यामुळे तो एका वेळी सगळीकडे लक्ष ठेवू शकतो असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. हा जो आहे जीवनमुक्त,
तर तो असा पटकन इकडून इकडे जाऊ शकतो. आणखीन चित्तामध्ये आता म्हटलं तसं एका वेळी एकच विषय मावतो. जर का आपण ज्ञान कमी आहे असं म्हणूया, कोवळं आहे म्हणण्यापेक्षा, किंवा दृढ झालेलं नाहीये असं अदृढ ज्ञानवाला जो आहे, तर तो विषयामध्ये जास्त जास्त रंगायला लागतो. थोडा वेळ अनुसंधान टिकवेल, पण त्याला वाटत असतं की मी पोचलोय, विषयांमध्ये आता जायला हरकत नाही, म्हणजे स्वतःला सूट खेळाय. वास्तविक पाहता त्याचा अनुभव आल्यानंतर, त्या आनंदाचा अनुभव आल्यानंतर त्या आनंदात राहायला आवडायला पाहिजे, पण तरी त्याची विषयाची ओढ कमी झालेली नसते, विरक्ती पक्की नसते. विरक्ती जर का पक्की असती तर विषयांच्याकडे मन वळलंच नसतं, धावलंच नसतं. बुद्धिवासनानुसार म्हटलेलं आहे, वासना बुद्धीला प्रेरणा देतात, बुद्धी मनाला प्रेरणा देते आणि मन इंद्रियांना प्रेरणा देते, अशी ती साखळी जाते. पण जर का आपण त्याला कुठेतरी थांबवलं, कुठे थांबवायचं हे आपल्या प्रकृतीवरती थोडंसं अवलंबून आहे. वासना आहेतच, त्या अनुसंधानाने क्षीण होत जातात, नक्की क्षीण होतात. वैराग्य प्रबळ झालं की परत त्या वासना क्षीण होत जातात. हे मुले गुठारा आहे, पण त्याला वेळ लागतो. मग बुद्धीला पक्क ठरवून द्यायला लागतं, बुद्धीने निश्चय करायला लागतो की नाही, अजून मला पुष्कळ पुढे जायचं आहे. जरी ज्ञान दृढ झालं, अपरिवर्तनीय झालं, तरी देखील जी ब्रह्म विद नाही तर काय त्याला शब्द आहे, आठवत नाही मला, जाऊन नाही, पण त्या स्थितीला पोचायला आणखी पुढे पुष्कळ असतं. जरी ज्ञान दृढ झालं, अपरिवर्तनीय झालं तरी सुद्धा. आणि इथे तर ज्ञान दृढ सुद्धा झालेलं नाही अजून, पण तरी जर का तो विषयांच्या ह्याच्यात गेला तर तो पुन्हा खाली घसरणार, पुन्हा संसाराच्या ह्याच्यात अडकणार तो. म्हणून ह्या प्रमादाच्या सारखा नाश करणारा दुसरं काही नाहीये. ब्रह्मनिष्ठ राहायला पाहिजे, अखंड अनुसंधानात राहायला पाहिजे. असं झालं तरच त्याला खरं जीवनमुक्तीचं सुख, खरा आनंद रूप होऊन राहत होतो. ते ज्ञान दृढ अपरिवर्तनीय होऊन जातं. याच्यासाठी त्या विषयांच्या याला बळी पडू नको, आळसामध्ये रंगू नको, आराम करत बसू नको, आता मला गरज नाही म्हणू नको. अनुसंधान ठेव, एकाग्र चित्त रहा, आचार्य सावधानता सांगतायत. आणि खूप महत्वाची आहे, कारण जरासा प्रगती झालेला असा घसरण्याचा चान्स चांगल्यापैकी असतो. त्यामुळे आचार्य परत परत ही आपल्याला सूचना देत आहेत. तत स्वरूप विभ्रंशो विभ्रष्टस्तु पतत्यधः पतितस्य विनानाशम पुनर्नारोह इक्षते. पुन्हा वरती असा खाली गेलेला सहजपणे वर जात नाही. आम्ही पाहिलेला नाहीये असा पुन्हा वर पोचला, असं जो असा खाली घसरलाय त्याला आम्ही पाहिलेला नाही, आमच्या पाहण्यात नाही, म्हणून सरळ सांगतात आचार्य की स्वरूपाबद्दल असा जो प्रमाद करून बसलेला आहे, जो परत त्या विषयांच्या ठिकाणी रममाण झालेला आहे, त्याच्यात अडकलेला आहे, आणि तरी समजतोय की मला काही बाधा होणार नाहीये, मग तिथे आत्मज्ञानाची पूर्णपणे हानी झालेली आहे. मग शास्त्र अभ्यास केलाय, गुरुकृपा झाली होती, त्याचं काय झालं? ते बाजूला पडलं सगळं. गुरुकृपा म्हणजे आपण ह्याच्यात बघतो ना सिनेमातनं वगैरे, की असा हात करतात, असा हात केला की त्याच्यातनं असे प्रकाश किरण बाहेर पडतात, त्याच्यावरती पडतात. तसलं काही नसतं. कृपा असते, अखंड असते कृपा. कृपा नाही असं नाहीच आहे, आपण स्वीकारू शकत नाही, आपण कमी पडतो. जर का मी अगदी रेनकोट छत्री सगळा बंदोबस्त करून पावसात भिजायला गेले, एन्जॉय करायला, पाऊस भिजणं होणार आहे का ते? तसं मी
अज्ञान, आणखीन विषयासक्ती, ह्या सगळ्याचे रेनकोट घालून त्यांच्या कृपेच्या पावसात भिजत जाते, भिजायला जाते, घ्यायला जाते. माझ्या पदरात काही पडत नाही. आपल्यावरती आहे, त्यांची कृपा आहे तिथे. त्यांच्या कृपेने हे होतं, पण त्यांची कृपा आपल्याला स्वीकारता यायला लागते. चाळणी घेऊन मी काही आणायला गेले, काय उपयोग आहे? सगळं पडून पडून जाणार आहे. त्याच्यासाठी अखंड भांडच पाहिजे. नाहीतर तेल नाही, तूप नाही, हातात राहिलं धुपाटणं. कथा माहिती आपल्याला सगळ्यांना ती, की एक जरा मूर्ख होता, त्याला तेल आणायला सांगितलं, आणखीन तूप आणायला सांगितलं. भांड घेऊन जा बरोबर म्हणाला. याने धुपाटणं हातात घेतलं. धुपाटणं माहितीये, असा आवर ग्लास असतो ना, तशा तऱ्हेचं असतं. दोन्ही एंड ओपन असतात त्याचे. आणखीन हाताला हात धरायला असतं, म्हणजे असा असा, आणि दोन्ही बाजू उघड्या, म्हणजे दोन भांडी झाली ना. त्याच्या मते घेऊन गेला. एकात घेतलं तेल, वाण्याने विचारलं तूप कशात घालू? याच्यात घाला. उलट केलं, तेल पडून गेलं. तूप घातलं, मग तेल बघायला गेलं, तूप पडून गेलं. तेल नाही, तूप नाही, हातात राहिलं धुपाटणं. तसं होतं. उभय बाजूनी तो भ्रष्ट होऊन जातो. ना संसाराचा आनंद, ना परमार्थाचा आनंद. मध्येच कुठेतरी तो भ्रष्ट होऊन दुःखात पडतो. काहीच त्याच्या पदरात पडत नाही. स्वरूप विभ्रंश असतो, विभ्रष्ट. पूर्णपणे तो त्याच्यात जातो. प्रमाद झाल्यामुळे स्वरूपाबद्दल आत्मज्ञानाची त्याच्या हानी होते. म्हणजे त्याचं ज्ञान, त्याला लाख वाटो की मला ज्ञान झालं म्हणून, पण कधीतरी त्याला तो ग्लिम्स मिळाला, त्याला ज्ञान झालेलं नसतं. मग अशा ह्याच्यात जर का त्याने अनुसंधान टिकवलं नाही, जर का ते दृढ केलं नाही, तर ते जातं, ते नष्ट होतं, भ्रष्ट होतं, आणि तो पुन्हा पापयोनीत जातो. पुन्हा तो खाली घसरतो. आणि मग अशाला पुन्हा वर आलेला आम्ही पाहिलेला नाही, असं आचार्य सांगतात. आमच्या पाहण्यात नाही असं. म्हणून सावधान. परत संकल्प वर्जयेत तस्मात् सर्वानर्थस्य कारणम जीवतो यस्य कैवल्यम विदेहे च स केवलः यत् किंचित पश्यतो भेदम भयम ब्रूते यजुश्रुती. म्हणून संकल्प पूर्णपणे बंद करा. वर्जयेत, पूर्ण थांबवा, फेकून द्या. संकल्प सोडून द्यायचा. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, माऊलींनी सांगितलंय. जैसे किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. मला वाटतं गेल्या वेळेस मंगेश दादांनी ही ओवी सांगितली होती. संकल्पांचा जेव्हा भेसळ असते, जेव्हा तो दोष असतो मोठा, तो गेला की ब्रह्म आहेच आपण. वरचं आवरण गेलं की आतमध्ये जे आहे ते आहेच. हे आवरण आहे संकल्पांचं, विषयाचं. म्हणजे कधी आपण त्या विषयांच्या मागे जाऊ, ते विषय सत्य वाटतात तेव्हा, मला ते आनंद देतात वाटतं. याचा अर्थ मी आनंदरूप ब्रह्म आहे ही खात्री नाहीये. जर का मला विषयांपासून आनंद मिळेल असं वाटत असलं, तर मी देह आहे, आणखीन विषय सत्य आहेत, मला आनंद त्यातनं मिळेल, म्हणून तो विषयांच्या मागे जाणार ना मनापासून. म्हणून त्याचे संकल्प त्याच्याबद्दल होणार ना, त्याला आकर्षण वाटणार ना. यासाठी संकल्पांचा त्यागच करावा. मनात आले तरी ते बाजूला सारायचे. वासना संकल्प आणणार आहे. वासना म्हणणार आहे आज चल आपण हॉटेलात जाऊया, आज चल आपण सिनेमाला जाऊया, पण नाही जायचं. त्याच्याऐवजी देवळात चल,
त्याच्याऐवजी प्रवचनाला चल, त्याच्याऐवजी घरात बसून नाम घे, ही स्वतःवरती सक्ती करायला लागते. याला समर्थ प्रापंचिका त्याग येणे प्रकारे ऐसा असं म्हणतात. त्यांना शिष्याने विचारलं की संसाराचा त्याग न करता सगळं प्राप्त होतं असं म्हणता, मग कसं काय, ते काय करायचं? तर संसारिकांना अशा पद्धतीने त्याग असतो. वेळ काढायला लागतो ह्या सगळ्या अट्रॅक्शन्स मधनं. परमार्थाच्यासाठी वेळ काढायला लागतो, प्रवचनांना जायला वेळ काढायला लागतो, उपासनेला नामस्मरणाला वेळ काढायला लागतो. आपल्याला आपल्याला बाकी आपल्या आवडीच्या गोष्टींच्यासाठी, विषयांच्यासाठी आपण वेळ काढतो. कसाही आपण वेळ काढू, आणखीन तेवढं करू. पण परमार्थाच्या बद्दल आपल्याला मग वेळ नाही ही सबब असते. मग पाहुणे आलेले असतात, कधी कधी आणखीन काही असतं, अनेक वेळा आपली गरजच नसते तिथे, पण तरी देखील आपण त्याच्यात अडकून बसतो. ती आपण सबब म्हणून स्वीकारतो, त्याच्या आड आपण दडतो. काय करणार हो, मला खरंच वेळ नव्हता, अमुकचा फोन आला, मग कसा काय कट करायचा, सांगून नाही आपल्याला जाता येत की मला आत्ता जायचंय, मी नंतर फोन करेन. प्रवचनामध्ये मी बघितलेलं आहे की फोन वाजतो, आणखीन ती व्यक्ती उठून बाहेर जाते फोन घ्यायला. जेव्हा हे मोबाईल नव्हते तेव्हा काय करत होतो आपण? आपलं अडलं होतं का काहीतरी? आणि फोन जेव्हा आपण घेतो, जीवन मरणाचा प्रश्न असतो का फोन घेण्यासाठी? पण तरी देखील माणूस फोन घेऊन बाहेर जातो, सगळ्यांना डिस्टर्बन्स होतो. फोन बंद ठेवा म्हणून परत परत प्रवचनात सांगत असतात. पण हे ठिकठिकाणी पाहिलेलं आहे, अगदी सज्जनगडावरती म्हणा, सगळीकडे हे असं पाहिलेलं आहे की फोन वाजला, घेतात आणि बाहेर जातात. एवढा कंट्रोल नाहीये. फोन बंद करून बसता येत नाही तेवढा वेळ. म्हणजे असा जर का एवढं वासनांच्या आणखीन त्या कर्णपिशाच्या आहारी गेलेलो असलो आपण, तर कसा आपण अभ्यास करणार आहोत? कसं आपण त्या कोवळ्या ज्ञानापर्यंत तरी पोचणार आहोत? म्हणजे केवळ करमणूक म्हणून आपण हे ऐकतो का, हा प्रश्न येतो मग अशा वेळेस मनात. असं जेव्हा बघतो तर तेव्हा हा नक्की मनात प्रश्न येतो. ठीक आहे, अगदी त्यावेळेस सिनेमाला जाऊन बसण्यापेक्षा इथे बसलेलं बरं, त्याच्या पलीकडे पदरात नाही फारसं पडत. मनापासून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण नक्की ह्या गोष्टी बाजूला करतो. काही जीवन मरण्याचा प्रश्न नाहीये, कुठे कोणी मरत नाहीये, आपल्यापासून कोणाचं काही अडलेलं नाहीये. अर्ध्या एक तासाने काही कोणाचा फरक पडणार नाहीये. प्रवचन झाल्यावर जाऊन करा की फोन, पण नाही. म्हणून इथे म्हटलंय की संकल्प वर्जये, अशा पद्धतीचा दुःखांना कारण असलेलं हे सगळं सोडून द्या. एकाग्रपणे मनापासून अभ्यास करावा, अनुसंधान ठेवावं. जोपर्यंत आपल्या याच्यात प्राण आहे, जिवंत आहे, तोपर्यंतच शक्य आहे. ऐसी दशा येईल पुढे, जै मन होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. माऊलींची फार छान ओवी आहे. पुढे काय होणार आहे देहाचं ते सांगतायत. मी पोचलीये ना आता, अपक्षीयते, त्यामुळे हे आठवतात ओव्या. मग ऐसी दशा येईल पुढे, जै मन होईल वेडे. मन माझ्या ताब्यात न जाण्याच्या आधी, मन म्हणजे ताब्यात आहे असं नाही आता, पण पूर्णपणे वेड होण्याच्या आधी, सगळं विसरतेस, कोणाला ओळखत नाहीये, हे असलं सगळे प्रकार होण्याच्या आधी चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान, त्या स्थितीला जावं. त्याच्यानंतर प्रारब्धाप्रमाणे मन वेड झालं तर होऊन दे की, माझी स्थिती भंग पावणार नाहीये तरी. हा एक एकदा प्रश्न विचारला जातो की अंतेमती सागती म्हणतात. मग बेशुद्ध असलं म्हणजे कोमात असलं, अचानक मृत्यू आला, तर अशाला मग काय होतं?
उत्तर सरळ आहे की कोमात जरी गेला तरी कोमात जायच्या आधी त्याच्या मनात काय होतं तो विचार शेवटचा ठरतो मग. आणि जर का तो दृढ अपरिवर्तनीय झालेलं असलं तर बॅकग्राऊंडला त्याच्या अंतःकरणात अखंड ते ज्ञान जागं असतं, अखंड नामस्मरण चालू असतं, आतमध्ये ते मुरलेलं असतं. त्याच्याशिवाय तो राहूच शकत नाही. ते चालूच असतं त्याचं. वरवर जरी बोलला, देह तरी वडिचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची, अशा पद्धतीने त्याचं चाललेलं असतं. त्यामुळे तो कुठच्याही स्थितीत जरी मेला तरी त्याच्यावरती परिणाम होत नाही. पण ती स्थिती यायला असले प्रमाद चालत नाही. ती स्थिती यायला संकल्प आपल्याला थांबवायला लागतात. कारण मन हे जे आहे, मनच कारणीभूत आहे ना. मन आपल्याला ओढून नेत असतं सगळीकडे. त्या मनाला जर का आपण ताब्यात घेऊ शकलो, सत्वगुणी बुद्धीच्या अधीन जर का मन झालं, मनाला ट्रेनिंग पूर्ण देऊ शकलो आपण, त्याचे संकल्प हे हवं ते हवं गप्प बस म्हणून जर का त्याला आपण गप्प बसवायला लागलो, अरे ह्याच्यात काही अर्थ नाहीये म्हणून समजूत घातली त्याची, तर मन ऐकतं हळूहळू हळूहळू, एकदम नाही ऐकणार. पण सतत जर का सांगत राहिलं, ब्रेन वॉश तसं मनाला वॉश करायचं असतं. आणि तसंच त्याच्यासाठी अनुसंधान फार महत्वाचं असतं. अनुसंधानाला एवढं महत्व का असा प्रश्न पडतो पुष्कळांना. पण ह्या सगळ्या कारणांनी अनुसंधान महत्वाचं असतं. त्याने मनावरती ते संस्कार होत राहतात आणि ते संस्कार होत राहिले की मन हळूहळू विषयांच्याकडे मला हे हवं ते हवं म्हणणं बंद करतं. त्यासाठी तो विचार सतत महत्वाचा आहे. आणि विषयांच्या बद्दल मनाने विचार केला की घसरतो आपण. म्हणून संकल्प वरचे घे. संकल्प म्हणजे आता म्हटलं तसं अमुक हवं तमुक हवं, सम्यक कल्पना संकल्प म्हणजे. आणि ह्या सगळ्या कल्पनाच आहेत ना की मला हे आवडतं मला ते आवडत नाही. आज मला हे आवडत असलं तरी उद्या ते आवडेल ह्याचा गॅरंटी आहे का? अजिबात नाही. सतत बदलणार आहे ते मन आहे. आज हे आवडतं उद्या दुसरंच काहीतरी आवडेल. आज जे नावडताय ते उद्या आवडायला लागतं. माझं झालंय ना. लहानपणी काही काही गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. गोड मी फार खात नव्हते. आता गोड खायला लागले कारण डायबेटीस झालं. त्यामुळे डायबेटीस झाल्यावर नको ते आवडायला लागलाय. मन बदलत असतं हे लक्षात घ्यायचं. आणि संकल्प त्यामुळे काढून टाकायचे. ते सगळं पूर्ण अनर्थाला कारण संकल्प आहे. ध्यायतो विषयान उत्साह आहे ना. संकल्प झाला की तो हवा असं त्याचं ध्यान व्हायला लागतं. आणखी मग ती सगळी घसरगुंडी सुरू होते. त्याचा संग निर्माण होतो वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणून तो जर का त्याने सोडला तर त्याला जीवनमुक्ती प्राप्त होऊ शकते. आणखीन देहत्यागानंतर विदेहमुक्ती होते. इथे पण दोन पद्धतीने दोन सिस्टीम आहेत की कोणी कोणी जीवनमुक्त विदेहमुक्त असतोच असं म्हणतात. कारण त्याच्या लेखी देह असून नसल्यासारखा आहे. त्याच्या लेखी तो देहात राहतो, तो देह नाहीये. त्यामुळे तो विदेह आहे. जनकाला विदेह जनक म्हणत असत ना. म्हणजे जनक ही ती त्या कुठचं राज्य विदेह देश त्याची ती परंपरा होती. राजांची नावं वेगळी होती पण सगळ्यांना जनकच म्हणत असत. नि विदेहच होते. सगळ्यांची स्थिती तीच होती. विदेह म्हणजे काय? मी देह नाही ही की खात्री की कुठे काही प्रश्नच नव्हता. ती स्थिती जेव्हा येते तर त्यावेळी ते विदेह मुक्ती असं त्याला म्हणतात. कोणी कोणी मृत्यूनंतर देह जातो त्यावेळी विदेह मुक्ती असं म्हणतात. दोन सिस्टीम आहेत. नावं वेगळी आहेत पण स्थितीमध्ये फरक नाही. परमार्थात एकच नाव प्रत्येक गोष्टीला असं नाहीये. आपलं त्यामुळे नवीन माणूस जेव्हा असतो तर तेव्हा
थोडा प्रॉब्लेम येतो की अरे इथे आता ह्याला असं म्हटलं होतं, आणखीन या ग्रंथात दुसरंच नाव दिलंय, मग नक्की काय आहे? हेच ते आहे का आणखीन काही वेगळं आहे? काय फरक आहे दोन्ही मध्ये? पुष्कळ वेळा केवळ नावं वेगळी असतात. आता ब्रह्माला चिती म्हणतात, चित म्हणतात, ब्रह्म म्हणतात, कैवल्य म्हणतात, कितीतरी नावं आहेत, सगळी त्याचीच आहेत. त्याच्या वेगवेगळ्या, त्याला जे गुणधर्म आपण चिकटवलाय, म्हणजे आपण जे नाही आहोत तर ते ते आहे, अशा पद्धतीने आपण त्याला गुणधर्म चिकटवलेले आहेत. तर त्यानुसार त्याची नावं बदलतात. माणसाची जशी नावं बदलतात त्याचप्रमाणे हे आहे. कधीतरी मुलगी होते, कधीतरी आई झाले, कधीतरी आजी झाले, नावं बदलली पण व्यक्ती तीच राहिली ना. तसं असतं हे. म्हणून ह्या विदेह आणखीन जीवनमुक्ती ह्याच्यात गोंधळ करायचा. जो जीवनमुक्त झालाय तर तो विदेह जिवंत असतानाच त्याला जीवनमुक्त, म्हणजे जिवंत असतानाच त्याला मोक्ष मिळतो, याचा अर्थ तो आनंद रूप होतो. मला पूर्वी हा प्रश्न पडायचा की मोक्ष म्हणजे नक्की काय. श्री गुरूंनी एकदा प्रवचनात सांगितलं की आनंद रूप होणं, आनंदात जगणं आणि आनंदात देहत्याग करणं, यासाठी परमार्थ आहे. अरे म्हटलं, हे बरोबर आहे. कारण स्वर्ग आणखीन मेल्यानंतरचा मोक्ष कोणी पाहिलाय? का त्याच्यावरती विश्वास ठेवायचा? हे बरोबर आहे की आनंदरूप होऊन राहणं त्याला मोक्ष म्हणायचं, हे एकदम पटून गेलं. समर्थ त्याला उधारीचा मोक्ष असं म्हणतात, मरणानंतरच्या मोक्षाला. तो नाही, रोकडा मोक्ष हवा, म्हणजे रोकडं आनंदरूपता हवी. आणि ती आनंदरूपता आपल्याला अशी कमवायला लागते. थोडस ज्ञान झालं की संपलं, अशा पद्धतीने जाऊन चालत नाही. तर अखंड तो विचार ठेवायला लागतो, तसा मोक्ष प्राप्त होतो. आणखीन दुसरं इथे यजुश्रुतीची म्हटलेली आहे ना, द्वितीयात वै भयम भवती. जो भेद बघतो, अगदी सामान्य भेद, बारकासा भेद, तर त्याला जन्म मरणाचा भय असतं. भयम भवती हे सगळ्या बाजूनी आहे. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत तो संत अनंत पाहे. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, कारण आपण भेदच बघत असतो. ब्रह्मांडात भेद आहे. आणि द्वितीय वै भयम भवती, जिथे दोन आहे तिथे भय आहे. आपल्याला काय वाटतं की मी एकटी असताना भय नाही का? अरे बापरे, एकटी आहे मी घरात, कोणी आलं तर एकटी कशी राहू, प्रश्न असतात की नाही? पण एकटी कशी राहू हे द्वैताच्या सापेक्ष आहे. भीती कसली आहे? कोणी आलं तर, म्हणजे परत दुसऱ्याची भीती आहे. मी एकटी, मला काही झालं तर देहसत्यत्व आलं, ह्या सगळ्या गोष्टींपासून भीती असते. सगळी भीती जी आहे ना, ती अशी कोणी आलं काही केलं, मग राम 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 सुरू, मारुती स्तोत्र सुरू, हनुमान चालिसा सुरू, त्यांनी समाधान मिळतं तात्पुरतं असं. बाकी भय असली तर, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, याला कारण द्वैत आपण सगळीकडे बघतो. द्वितीयात वै भयम भवती. आणि इथे तेच सांगतायत की हा कैवल्य प्राप्त करतो, विदेह होतो, पण जर का त्याला जरा जरी भेद दिसत असला तरी तो भयाच्या अधीन होतो. आणि इथे भयाचा अर्थ पुन्हा जन्माचा घेतलेला आहे. पुनर्जन्माचं भय त्याला प्राप्त होतो जेव्हा तो भेद बघत असतो तेव्हा. म्हणजे अभेद बघतो म्हणजे काय बघतो? हे सगळं एकांकार झालाय असं बघतो का? तसं नाहीये.
तर सगळीकडे ते तत्व आहे, हे जे दिसत आहे ह्या सगळ्याच्या मागे ते तत्व आहे हे त्याला निश्चित माहीत असतं, पक्क माहीत असतं, त्याची 100% खात्री असते. ब्रह्म दिसत नाही कधी, पण जे दिसत आहे त्याच्या मागे तेच आहे याची खात्री असते. नाम रूप मायेचा आहे. आणखीन सच्चिद आनंद जे आहे प्रत्येक गोष्टीच्या मागे दिसणार, ते ब्रह्माचं आहे. त्या ब्रह्माच्या भागावरती नजर ठेवतो. जैसे किडाळाचा दोषच आहे, नामरूपाचा दोष घालवायचा आहे मनातनं. म्हणजे नाम आणखीन रूप ह्यांच्याकडे लक्ष न देता त्याच्या मागे असलेल्या सत्तत्वावरती लक्ष द्यायचं. मला त्याचं ज्ञान होत आहे म्हणजे चित तत्व तिथे आहे, त्याच्यापासून मला आनंद होतोय, किंवा ते नसलं तरी मला आनंद होतोय. आनंद तत्व आहे तिथे. ह्या आनंद तत्वावरती लक्ष ठेवायचं. कुठच्याही वेळेला ज्या वेळेस मला आनंद होईल तर त्यावेळे त्या तत्वाचा तो आनंद आहे हे लक्षात घ्यायचं. ज्या वेळे मला ज्ञान होईल कुठलंही त्यावेळे ते तत्व मागे आहे म्हणून ज्ञान होईल, ज्ञान झालाय हे लक्षात घ्यायचं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. श्रुती सांगते सतत, ज्या अर्थी मला दिसताय त्या अर्थी त्याच्या मागे सत्तत्व आहे. नजर ठेवायची ती ह्या सच्चित आनंदावरती ठेवायची. त्याचं नाम आणखीन रूप व्यवहारात लागतं, पण परमार्थात ते पूर्ण गौण आहे, तिथे लक्ष द्यायचं नाही. मग तो भेद मावळतो. आणि भेदाच्या मुळे भय असतं, भेदाच्या मुळे अनुकूल प्रतिकूल असतं, त्याच्यामुळे पाप पुण्य घडतं हातात. आणखीन पाप पुण्याच्या मुळे पुनर्जन्म येतो. ही सरळ सरळ अगदी घसरगुंडी आहे. जेव्हा भेद पाहिला जातो तर त्यावेळे आपोआपच त्याच्याबद्दल आपण उदासीन नाही राहत. असून दे भेद, आपोआप मनात हे चांगलं आहे ते वाईट आहे अशा पद्धतीने बुद्धी निर्माण होते. आणि मग चांगलं आहे ते घ्यायला जायचं, वाईट आहे ते टाळायला जायचं, पाप पुण्य त्याच्यासाठी काहीही कर्म करायचं. ते कर्म केलं की आलं ना अदृष्ट, सगळं गेलं आपल्या खात्यात, सगळं जमा झालं. आणि त्याप्रमाणे पुढला जन्म आपण पक्का करतो. हे काहीही करायचं नाहीये. सगळीकडे जर का त्या तत्वाची आपण जाणीव ठेवली, बघायचं म्हणजे काय आहे त्याच्या मागे आहे हा बुद्धीचा निश्चय करायचा. बघायचं म्हणजे प्रत्यक्ष बघायला आपण जात नाही. जसं पाटलीमध्ये त्याचा आकार टाकून सोनं आहे हे आपण विचार करू शकतो, दिसत असते पाटलीच पण सोनं आहे आपण विचार करू शकतो. बर्फ आहे, बर्फ वितळल्यावर पाणीच होणार आहे, दुसरं काय होणार आहे त्याचं, पाणीच आहे ना ते. पण आकार मला बर्फाचा दिसतोय, गारवा हा त्याचा धर्म जाणवतोय बर्फाचा. पाणी शीत असतं, त्याचा मूळचा गुणधर्म तोच आहे, पण बर्फा इतकं गार नसतं ते. जेव्हा पाणी ह्या स्वरूपात असतं, जल ह्या स्वरूपात असतं, तर तेव्हा शैत्य हा जरी त्याचा गुण असला तरी देखील ते बर्फाच्या इतकं गार नसतं. त्याला आकार पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. त्याला रंग नाही, त्याला आकार नाही, पण बर्फाला आकार आहे. पांढरा दिसतो तो बराचसा, कलरलेस असतो, पण जर त्याच्यावरती आघात केला की तो पांढरा दिसतो, क्रिस्टल होतो त्यामुळे. मग त्याला नाम रूप सगळं वेगळं आलं, पण मुळात ते पाणीच आहे ना. जेव्हा बर्फाळ प्रदेशात राहतात तेव्हा बर्फच घेऊन पाणी करतात ना, त्याचं तापवतात ना स्टोवरती. दुसरं काय, पाणी कुठून आणतात, बर्फच घेतात. म्हणजे नाम आणखीन रूपाचा तिथे आपण बात केलेला असतो. हे पाणी ह्याच्यातून मला मिळणार आहे, हे पाणी आहे, ह्या स्वरूपात आहे, ह्या पद्धतीने तिथनं पाणीच घेतलं जातं. ही नजर डेव्हलप करायची. ही जेव्हा आपण नजर डेव्हलप करतो, अशा पद्धतीने विचार करत राहतो, आपण 100 वेळा चुकणार आहोत त्या विचारात, ते स्वीकारायला लागतं. गृहीत धरून चुकतच राहायचं नाहीये, पण ते स्वीकारायला लागतं. फरक आहे दोन्हीमध्ये. ते असं होणारच आहे ना, होऊन दे की. म्हणून त्याच्यात कंटिन्यू करायचं नाहीये,
तर त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आहे. 100 वेळा चुकणार आहे ओके, पण दरवेळा मी ही दृष्टी ठेवणार आहे अशा पद्धतीचा निश्चय करायला लागतो. हा सगळीकडे तेच व्यापक तत्व आहे हा निश्चय जेव्हा आपण करतो तेव्हा हे द्वैत जे असतं ते आपल्या मनातून कमी व्हायला लागतं. हळूहळू ते नाहीसं होतं. आणि मग जे जे देखी जे भूत ते ते जाणे जे भगवंत, तो भक्तियोग निश्चित जाणं माझा आहे जे माऊलीने म्हणताय त्याचा अर्थ आपल्याला कळतो. हा अर्थ म्हणजे जे काय भूत आहे म्हणजे जे जे निर्माण झालेलं आहे याचा अर्थ पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळं वायू देवता सगळं जे आहे ते ब्रह्मच आहे. ह्या पद्धतीने तो विचार करायला लागतो. हे जे नामरूप दिसत आहे, हे जे मला सगळं दिसत आहे, जग ऐकू येत आहे, जाणवत आहे, ते जे आहे त्याच्या मागे चित तत्व आहे, ते ब्रह्मच आहे हे हॅमर करत राहायला लागतं. एक एक थेंब पडला की दगडाला सुद्धा खड्डा पडतो ना, तसा हा विचारांचा थेंब आपल्या अंतःकरणावरती सतत ठेवायला लागतो. आणि असा जर का आपण ठेवू शकलो ना तर तो अविद्येचा खडक फुटून जातो, पूर्णपणे फुटून जाऊ शकतो. आणखीन जीवनमुक्तीचा अनुभव येऊ शकतो. म्हणून अनुसंधान महत्वाचं आहे, म्हणून विचार महत्वाचा आहे. कृतीने काही नाही होणार. कृती शरीराची असते, शरीर सत्य मानून आपण जर का कृती करत राहिलो तर काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे होईल थोडासा चित्तशुद्धी, जर का ते निष्काम करत राहिलं, ईश्वरार्पण बुद्धीने करत राहिलं तर चित्तशुद्धी हे फळ नक्की मिळेल. आणि चित्तशुद्धीचा परिणाम म्हणून आपल्याला ज्ञानाच्या बद्दल इच्छा उत्पन्न होते. ती इच्छा उत्पन्न झाली, त्याला आपण खत पाणी घातलं तर आपल्याला प्रत्यक्ष तो अनुभव येऊ शकतो. पण प्रत्यक्ष कर्माने केवळ मोक्ष नाहीये, विचारानेच मोक्ष आहे. वस्तुसिद्धी विचारेण न कश्चित कर्म कोटीभी, विवेक चुडामणीतलाच हा श्लोक आहे. परमार्थ वस्तूची प्राप्ती जी आहे ती केवळ विचारांनी आहे, केवळ विचार आणि विचार. आणि तो विचार ह्या लाईनवरतीच गेला पाहिजे. एक तर सगळीकडे ईश्वर तत्व बघा, हरकत नाहीये, कारण ईश्वर आणि ब्रह्म एक आहे हे आतमध्ये परत कन्व्हिक्शन पाहिजे. ईश्वर आणखीन ब्रह्म आणि गुरु सगळे एक आहेत, त्यात भेद नाहीये. आणि मी पण ब्रह्म आहे, कारण ब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीच आहे. मग मी ब्रह्म कशी नसेन? अहमस्मी सदा भामी कदाचिन्नाहम प्रिय इत्येवाहम कथम न ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम. फार छान प्रश्न विचारलेला आहे हा, की मी आहे, मी मला जाणते, मला आनंद होतो, मग मी सच्चिदानंद रूप ब्रह्म कसं नसेन? लॉजिक, सरळ सरळ तर्क वापरलेला आहे हा. पहिलाच श्लोक आहे अद्वैत मकरंद मधला. सरळ विषयाला अशी सुरुवात केलेली आहे तिथे, अहमस्मी यापासूनच. सच्चिदानंद रूप ब्रह्म जे आहे ते मी आहे, कारण त्याच्या मागे हे कारण आहे. ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, मी, मला अनुभव आहे की मी आहे, ही जाणीव आहे, सत आहे, मला ज्ञान होतं, चित्त आहे, मला आनंद होतो, आनंद रूप आहे. मग मी ब्रह्म का नाही? विचार, फक्त विचार आहे हा. आणि हा विचार सतत जागा ठेवायचा आहे. विषयांच्या नादी गेलं की संपलं. विषय सेवने कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी केवी. विषयांचा काय म्हणूया की समोर आहेत, भोगले तर काही बिघडत नाही असं शास्त्र सांगतं ना, म्हणून आम्ही विषय भोगतोय. मग ते समोर याची व्यवस्था पण आम्हीच करत असतो. सहजपणे प्रारब्धानी समोर आला तसंही नसतं. प्रारब्धानी आलं तर ते निरीच्छ भावनेनी भोगायचे असतात, त्याच्यात अडकून भोगायचं नसतं, हे विसरलं जातं. आणि मग मला हवं,
परत ठेवा हं, माझ्यासाठी पुन्हा आणा हं. चालतं, सुरू होतं ते. हे मला आवडतं, सुरू होतं. हे सगळं थांबलं पाहिजे. विषय समोर आलेला, प्रारब्धानी आला, ओके, हरकत नाहीये. पण तो मला पाहिजे म्हटलं, आपण पळवाटा बरोबर शोधत असतो. या पळवाटा आहेत. यासाठी सक्तीने कधी कधी वैराग्य आपल्याला स्वीकारायला लागतं. सुरुवातीला नेहमीच वैराग्य हे स्वीकारायला लागतं आणि त्याच्यासाठी सगळी व्रत, वैकल्य, उपास तापास. आज उपास आहे, काय करावं, एकादशी झाली ना. पण यावेळी बटाट्याचा किस केला नाही बघ, मला फार आवडतो. संपलं त्या एकादशीचं सगळं, गेलं बटाट्याच्या बरोबर जमिनीत. अजिबात असल्या उपासाला अर्थ नसतो. उपवास म्हणजे त्या देवाच्या जवळ राहणं, म्हणजे मनाने त्याचं चिंतन घडणं, तर तो उपवास आहे. काय खातो ह्याला महत्व नाहीये. एक उदाहरण सांगते की हे युरोपियन्सनी, ही लोक असतात, त्यांना उपासाचा काहीतरी कल्पना असते का? आता कोणाला उपासाला कोथिंबीर चालते, कोणाला चालत नाही. कोणाला बटाटा चालतो, कोणाला चालत नाही. कशावरनं हे ठरलं? बटाटा आपल्याकडला आहे का? साबुदाणा तरी आपल्याकडला आहे असं मला वाटत नाहीये. कुठून उपासाला चालायला लागले? चहा पण आपल्याकडला नाहीये. हे तरीही आपण ते सगळं उपासाला खात असतो, उपासाचे पदार्थ म्हणून. मग हे जे फॉरेनर मंडळी असतात, त्यांना उपासाचा फार छान माझ्या श्रीगुरूंनी हे सांगितलं होतं की एक पदार्थ ठरव, आणखीन तो पदार्थ फक्त बनवायचा आणि तो सकाळ दुपार संध्याकाळ तोच खायचा. बाकी काहीही त्यावेळी खायचं नाहीये, बाकी काहीही विचार करायचा नाहीये, देवाचा विचार करायचा. कुठलाही पदार्थ असेल, मग अगदी खिचडी असेल, म्हणजे मी भाताची तांदूळाची म्हणते, पोळी असेल, काही असेल, एक पदार्थ दिवसभरात तो करायचा. त्याच्या पलीकडे काही नाही. वन डिश मील म्हणतो ना, आणि तीच दरवेळे खायची आणि तेवढंच खायचं, बेतानी खायचं. म्हणजे आपोआप मन कंट्रोल करण्यासाठी उपवास असतात, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही आहेत. मन ताब्यात येण्यासाठी उपास असतात, आणि त्या निमित्ताने आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो म्हणून उपवास असतात. हे सगळं आपल्याला जे घालून दिलेले आहेत ते या दृष्टीने आहेत की आपण वैराग्य आपल्याला यावं, मन ताब्यात यावं. आणि वैराग्य झालं ते संकल्प आपले कमी व्हायला लागतात. मग जेव्हा सांगतात की भेद बघू नका, सगळ्याच्या मागे तत्व बघा, ते आपल्याला शक्य व्हायला लागतं. कारण विषयांचा विचार कमी व्हायला लागतो. विषयांचा विचार कमी झाल्याशिवाय आपण हा विचार करूच शकत नाही. म्हणून वैराग्य वाचूनही ज्ञानासी तगणेची नाही, स्वच्छ सांगितलेलं आहे. वैराग्य नसेल तर ज्ञान टिकणार नाही. आणि आपला हा सगळा जो ग्रुप आहे, हे सगळे जे श्लोक गेले 2-3 सेशन चाललाय, तर ते हेच सांगतायत की ज्ञान टिकत नाही वैराग्य नसेल. जर का संकल्प विषयांचे करायला लागलो, विषयात बुडायला लागलो, तर ज्ञान टिकणार नाही. अशी घसरण होईल की त्याच्यातनं पुन्हा वर येता येत नाही, इतकी त्याची घसरण होईल. म्हणून मुळात द्वैत न बघणं शिका. एक एक उपाय सांगतात ते. द्वैत जर का पाहिलं नाही तर मग माझ्याहून वेगळ्या गोष्टीची मला इच्छा होत असते. मला इच्छा व्हायचा प्रश्नच येत नाही. सगळी नजर माझी त्या तत्वावरतीच राहते. मग भीतीला तरी वाव आहे का? भीती हे केवढं काय म्हणूया तोटा आहे. भीती हे परमार्थात मोठं भय आहे. कशा दृष्टीने? स्वरूपापासून दूर जाण्याच्या दृष्टीने. जिथे भीती असते तिथे द्वैत आपण सत्य मानतो, म्हणून भीती वाटते.
जर का ते सत्य नाहीये, केवळ नामरूपात्मक आहे, देहाला जे होणार असतं ते होणार आहे, प्रारब्धानुसार जे व्हायचं ते होणार आहे. सगळ्यात मोठी भीती मृत्यूची असते. मला काही कोणी करील का, म्हणून मला दुसऱ्याचं भय वाटतं. पण जर का हा आपला निश्चय असला की जर का माझ्या प्रारब्धात मृत्यू असला तर माझ्या भोवती 100 डॉक्टर आणखीन सगळे असले तरी तो येणार आहे. जर का मृत्यू नसला तर यम समोर आला तरी मला नेऊ शकणार नाही. श्रद्धा, आतमध्ये ही खात्री पाहिजे आपल्या. अशी जर का खात्री असली तर एक भयाचं कारण दूर होऊन जातं. हे मी कॉमन सेन्सचं सांगते. प्रारब्धावरती केवळ विश्वास असला तरी भय आपलं जातं. आणि हा मुळात जाऊन विचार आहे की द्वैत नाहीच आहे, मी केवळ आहे. हा ज्ञानाचा विचार झाला. ह्या विचाराने देखील आपलं भय पूर्ण नष्ट होऊ शकतं, कारण तिथे द्वैत जातं. सगळं एकच तत्व आपण बघायला लागतो. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. हे जे सांगितलेलं आहे, मला आठवत आहे की मागे खूप पाहुणे खूप असायचे. तर एकदा असेच यायचे होते, मी अभ्यासाच्या अगदी काय म्हणूया त्याच्यात अडकले होते. आणि मी कुरकुर केली सद्गुरूंच्या जवळ की पाहुणे येणार आहेत, माझा अभ्यास कसा होणार. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की पाहुण्यात ईश्वर बघ की. पाहुण्यात जर का ईश्वर बघून त्यांचं सगळं केलंस तर आपोआप तुझा अभ्यास झाल्यासारखाच नाही का. आपोआप अनुसंधान टिकलेलं आहे, आपोआप त्या ईश्वराची सेवा केल्यासारखं होतं. लहान मुलांच्या बद्दल जसं आहे की त्याच्यातच रामाचं कृष्णाचं वगैरे रूप बघून त्यांचं करायचं. आपोआप अभ्यास होतो आपला, आपोआप अनुसंधान टिकतं. सगळ्याला उपाय असतात आणि ते वापरायचे असतात. आपण विसरतो, ऐन वेळी आपल्या लक्षात राहत नाही, चिडचिड होते आणि विसरून जातो. का? कारण कुठेतरी आपण सत्यत्व दिलेलं असतं, कुठेतरी आपण अडकलेले असतो आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. द्वितीयाद् वै भयं भवति हे जे आहे ते या सगळ्या बाजूंनी सत्य आहे. जिथे जिथे द्वैत आहे तिथे तिथे मला काहीतरी हवंय, मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, हे सगळ्या गोष्टी येतात. त्यांना सत्यत्व दिलं जातं जेव्हा आपण भेद बघतो तेव्हा. आणि म्हणून इथे म्हटलंय की जो भेद बघतो तर तो पुन्हा अडकतो या संसारात. म्हणून भेद बघू नका. जिथे भेद असतो तिथे भीती असते, असं यजुर्वेदात श्रुतीने सांगितलेलं आहे. यदा कदा वापि विपश्चित्तेश ब्रह्मण्यनंते मात्र भेदात, म्हणजे ब्रह्मणी अनंते अपि अणुमात्र भेदम पश्यत्यथा मुष्य भयं भवय सदैव यद वीक्षितम भिन्नतया प्रमादात. म्हणजे हा जरा जरी वेगळेपणा पाहिल तरी देखील त्याला भय निर्माण होईल. आणि भय कुठचं, तर स्वतःहून वेगळेपणाने पाहणं हेच भय. तोच विषय मगाचा जो झाला आपला, तोच विषय पुढे आहे की चुकून जरी आपल्याहून वेगळं समजलं तरी त्याच्यापासून भय आहे. भय कुठलं, हे जन्म मरणाचं भय. परत तो भेदात अडकलेला आहे, पुन्हा त्याचं मी ब्रह्म आहे, व्यापक आहे ते ब्रह्म, हे तो विसरलेला आहे. जेव्हा भेद बघतो आपण तेव्हा आपण हे विसरलेले असतो. मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे. ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही. मग मी वेगळेपणाने का बघतेय? एकीकडे हे पोपटपंची चालली आहे की ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे आणि तरी मी भय बघ हे द्वैत बघतेय, तरी त्याला मी सत्यत्व देते. अमुक गोष्ट ही बिघडली आहे, दुरुस्त करायला हवी दुरुस्त करायला, प्रश्नच नाहीये, कारण व्यवहार आहे तो.
पण ती जर का दुरुस्त होण्यासारखी नसली, आणखीन माझ्या फार आवडती असणं हा मुळात चुकीचं आहे. कारण मी तिथे भेद बघते म्हणून आवडतीये. ती गेली, काय फरक पडणार आहे? गेला दागिना, काय फरक पडणार आहे? काहीही फरक पडत नाही. आपण सत्यत्व देतो म्हणून दुःख होतं, अनुकूलता देतो म्हणून दुःख होतं. जे माझं होतं ते माझ्याजवळ राहिलं, जे माझं नव्हतं ते गेलं. सुरुवातीचा विचार आहे. आणि नंतर आलं काय आणि गेलं काय सगळं सारखंच. हा पुढे आणखीन विचार आहे. सर्वत्र ब्रह्म आहे. या नाशिवंत गोष्टींचा विचार सुद्धा मनात येत नाही. हळूहळू हळूहळू हे होत जात. हा विषय मला वाटतं आणखीन पुढे आहे, पण तो थोडा वेगळ्या पद्धतीने आहे. इथे प्रमादाचा विषय आहे, हा आता संपत आलेला आहे. इथे आपण 332 पर्यंत पोचलेले आहोत. पुढल्या वेळे 333. थांबूया इथे. हरिओम. श्री हरी. खूप धन्यवाद पूज्य ज्योत्स्नाताई. तुमच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारा. नमस्कार मावशी. कुणाला प्रश्न नाही तोपर्यंत मी विचारून घेतोय एक छोटीशी बोल. शंका. 6व्या अध्यायामध्ये जो अर्जुनानं प्रश्न विचारलाय योगभ्रष्टाविषयीचा, तो योगभ्रष्ट आणि इथे सांगितलेला याला योगभ्रष्ट म्हणू शकतो का, पहिला प्रश्न. आणि त्याच्या उत्तरार्थ जे भगवंतांनी आश्वासन दिलंय त्याचा आणि याचा समन्वय कसा लावायचा? छान आहे. हे बघ, तो योगभ्रष्ट जो आहे तर तो प्रयत्न करतोय. तिथे जो आहे तर तो मुक्तीसाठी प्रयत्न करतोय. त्याची पावलं जरा कमी वेगाने पडली, आणखीन जीवन संपलं. बरोबर आहे. आणखीन असा जो असतो तर त्याला मग शुचिनाम श्रीमताम गेहे वगैरे पुढे सांगितलेलं आहे. इथला जो योगभ्रष्ट आहे तर त्याचा प्रयत्न थांबल्यासारखा झालेला आहे, तो विषयात अडकलेला आहे. त्यामुळे ह्याला योगभ्रष्ट त्या गीतेच्या भाषेत नाही म्हणता येणार. भ्रष्ट झालेला आहे तो. पण तो जिवंत असतानाच तो ह्याच्यापासून ढळलेला आहे. आणि तो योगभ्रष्ट मरणामुळे त्याचा योग थांबलेला आहे. बरोबर आहे. मला एक प्रश्न आहे ताई. हा बोला. हा, तुम्ही आता म्हणालात की आपल्याला विचार हे सतत ठेवायचे आहेत की आपण आत्मा आहोत आणि हे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे आणि मला सगळ्या ठिकाणी ब्रह्म बघायचं आहे. पण आपल्याला व्यवहार करायचा आहे. आपण साधारण मार्गी जरी असतो तरी आपल्याला व्यवहारही आहे आणि व्यवहारात लोक आपला अपमान करून जातात, आपल्याला कमी जास्त बोलतात. मग आपल्याला आपण त्याकडे कसं बघायचं याविषयी सांगा. 2-3 पद्धतीने बघता येतं. जेव्हा अपमान केला जातो, बोललं जातं, एक म्हणजे मी कुठच्या तरी जन्मात म्हणूया, कुठच्या तरी याच्यात तशा पद्धतीने त्याला ट्रीट केलेलं आहे. अच्छा, बर. आणि करावे ते भरावे हे आहेच. जे जे आपण केलेलं असेल, अगदी बारकी गोष्ट असली तरी देखील ती जशीच्या तशी आपल्याला परत मिळत असते. मग असा जर का आपण विचार केला की त्यामुळे तो मला हे बोललेला आहे, कारण काही नव्हतं, माझं काही चुकलेलं नव्हतं, ही मला खात्री पाहिजे. मात्र आणखीन असं जर असलं आणि तो मला बोलला
तर काय त्याचं चुकलं, त्याने परतफेड केली, अच्छा. पण त्याच्याबद्दल आपल्याला राग येत नाही, बरोबर. कारण माझ्याच याचं आहे. दुसरं म्हणजे असं असतं की त्याचा तो तमोगुण वर आला होता तेव्हा, म्हणून तो बर बोलला. बर गुणागुणे वर्तनते इथे मत्वान सज्जते. नेहमी तो तमोगुणी असतो का? नाही. सत्वगुणी हा असतो तेव्हा चांगला वागतो. आता बरोबर. तमोगुण वर आलाय, माझा पण होत नाही का असं कधी? हो हो माझ्या बरोबर. पण होऊन जातं असं चूक. खरंय. अशा वेळेस बरोबर. मी माफी मागावी, त्याला मागायची की नाही ते त्याने ठरवावं. त्याचं चुकलं हे त्याच्या लक्षात आलं, त्यांनी माफी मागायची नाही की नाही हे त्याचं त्याने ठरवावं. मला काही त्याचा नाहीये सोयरसुतक. हो बरोबर. दुसरं एक की कोणी आपल्याला काही बोललं, ते जर का खरं असलं तर त्याचे आभारच मानायला हवेत ना, की मी मला बरोबर. सुधारणा हो करू शकते. हो खरंय अगदी. बरोबर. आणि जर का ते खोटं असलं तर मला काय त्याच्याशी करायचं आहे? ते खरं नाहीये, मी कशाला मला लावून घेऊ? बरोबर. हे 2-3 पद्धतीने आहे. आपण हे विचार हो करू शकतो त्यांच्या. आपली शांती टिकवायची बरोबर. काय तरी. हो आणि खरं म्हणजे ती फारच कठीण वाटते कधी कधी या सिच्युएशन्स मध्ये, की अरे हे आपण करतो अभ्यास वेगळा आहे आणि आपण वागतो वेगळंच आहे. त्यामुळे ती शांती टिकणं फारच म्हणजे असं अशक्यप्राय होऊन जातं. पण हा जर का आपण विचार केला ना तर शांती टिकते, निश्चित 100% टिकते. डेफिनेटली. तर आता याच्यावरनं हा प्रयोग स्वतःवरच करून बघायला पाहिजे, की आपली शांती टिकायला आपण काय करू शकतो. आणखीन विचार हा तो ब्रह्मरूप आहे, गुणांच्या मुळे तो असा वागतोय, हाही विचार असतोच ना. बरोबर. हे सगळे 2-4 असतात, थँक्यू. त्यावेळेस जे हत्यार आठवेल त्यावेळेस ते वापरायचं आहे. हो हो अगदी अगदी बरोबर. ज्या वेळेला ते आठवेल ते बरोबर लक्षात ठेवून करायचं. खरंच छान. थँक्यू. हा खरंच छान वाटलं ऐकून तुमचं हे सगळं छान. थँक्स. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. एक बारीकशी शंका, म्हणजे हम्म. शंकापेक्षा क्लॅरिफिकेशन, की इथे अल्पमात्र भेद म्हणजे वेगळेपणाने सुद्धा बघत नाही. म्हणजे आता कुठली आता व्यवहारात वस्तू दृष्टी म्हणली किंवा श्रुती म्हणली, त्याच्यात भेद असल्यामुळेच ती कळते सामान्यत्वाने. म्हणजे आता टेबलावर भांडं म्हणायचं तर टेबल वेगळं आणि भांडं वेगळं हे कळतं. तर तसा भेद इथे म्हणायचा नाहीये ना. इथे प्रतिक्रियेचा किंवा अनुकूल प्रतिकूल अशा अर्थाने हा शब्द घ्यायचा आहे. सत्यत्वाचा भेद असतो तो. सत्यत्वाचा भेद. हम्म. हे भेद दिसणारच आहे आपल्याला. भेद ईश्वर करून गेला तो त्याचे बाचे न मला मिला, म्हणून समर्थ म्हणतात. अगदी बाप काढलाय. अच्छा. हम्म. तो भेद दिसणारच आहे आपल्याला, फक्त त्यातलं सत्यत्व काढायचं आहे, म्हणजे त्याचा बात करायचा आहे. म्हणजे जे दिसतंय ते केवळ नामरूपात्मक आहे, त्याच्या मागे तेच तत्व आहे हे पक्क धरायचं आहे. हम्म. त्याची नामरूप बघायची आहेत, ती वापरायची आहेत, तसं वागायचं आहे. पण ती मिथ्या आहेत, ती सत्य नाही आहेत, ती आलेली गेलेली जाणारी वगैरे अशी आहेत. हे सगळं आतमध्ये पक्क पाहिजे. म्हणजे चित्रदीपात जसं सांगितलंय तसं तशा अर्थाने. हम्म. काय होतं ते भेद ईश्वर करून गेला. बघ तुझ्याजवळ सूची आहे, सुरुवात तीच आहे, भेद ईश्वर करून गेला. कशात कुठलं दासबोध? दासबोध. ओके दासबोध. ओके ठीक. ताई तुम्ही बाद करायची डेफिनेशन काय सांगितली बरं, की सत्यत्व काढून टाकायचं असं ना? आहे वस्तू, दिसते तशी नाहीये ती, याला बाद म्हणतात. मृगजळाचं उत्तम उदाहरण आहे त्याला. अच्छा मृगजळ अच्छा. दिसत राहतं, पण ते सत्य नाही, पाणी तिथे नाहीये हे आपल्याला एकदा कळलं की दिसत राहिलं तरी त्याचा बाध झालेला आहे असं म्हणतात. म्हणजे ते सत्य नाहीये हे आपलं खात्री असते.
मग त्याच्याकडनं आपण काही अपेक्षा करत नाही. तसं हो जग जसं दिसतं तसं नाही. जाणार आहे, नाशिवंत आहे, ईश्वर सूत्रे बांधिले, हे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येतात. आणखीन सत्य नाही म्हटल्यानंतर आपल्या जगाकडनं अपेक्षा जातात. बरोबर. सारखं ते बदलणार आहे, काय अपेक्षा ठेवणार त्याच्याकडनं? जर का जे कायमचं टिकणारं असेल त्याच्याकडनं आपण अपेक्षा, म्हणजे हे सुरुवातीच्या काळातला हा विचार आहे. हो पुढे तो ते पूर्णपणे बाद व्हायला लागतो, पण आपण एकदम त्याच्यावरती उडी नाही मारू शकत. म्हणून सुरुवातीला अशा पद्धतीने विचार करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला थांबायचं. हो, थांबू. शेवटचा श्लोक घेतो. हं. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरी.